प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या समय दुसऱ्या भाषणात आपण जाऊया. लूक शुभवर्तमान अध्याय 23 आणि 42 आणि 43 ही दोन्ही वचने या ठिकाणी आपण वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान अध्याय 23, 42 आणि 43 ही दोन वचने वाचूया. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना दुसरा उद्गार या आम्हा सर्वांना माहिती की तारणाचा उद्गार आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या चोराला हे वचन देतो का तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. या ठिकाणी आपण पाहतो का थोड्या वेळ पूर्वी एक वेगळी ओळख या चोराकडे होती, कारण ते चोऱ्या करणारे होते, कामं करणारे होते आणि म्हणून त्यासाठी त्यांचं जीवन त्याच्यामुळे नाश पावत होतं आणि म्हणून त्यांना चोर म्हणण्यात आलं होतं. पण तू या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द त्याला देतो का तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असशील. तर प्रभू येशूनी नेमकं असं या व्यक्तीला मध्ये काय पाहिलं जेणेकरून प्रभूनेचं तारण केलं, आज त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विषय याप्रमाणे आहे की प्रभूने काय पाहिलं या चोरामध्ये, का त्यांनी त्याला शब्द दिला आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. तर आज त्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. जर तारण व्हायचं असेल तर दोन गोष्टी पाहिजे. पहिले म्हणजे पश्चाताप आणि निस्वार्थी प्रेम. जर या दोन गोष्टी आमच्यामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने परमेश्वर आम्हाला क्षमा करल आणि तो आम्हाला स्वर्गाच्या राज्याचा भागीदार करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती गोष्टी पाहिजेत? दोन गोष्टी. खरा पश्चाताप. काय पाहिजे? खरा पश्चाताप आणि निस्वार्थी प्रेम. या दोन गोष्टी प्रभूंनी त्या चोरांमध्ये पाहिल्या आणि ती गोष्ट जास्त त्या चोरामध्ये दिसली, प्रभूंनी त्या व्यक्तीचं तारण केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी हे आत्म्यातून तुम्हाला सांगेल की पश्चाताप म्हणजे काय हे देखील आम्हाला समजलं पाहिजे. तर मी उदाहरण घेईल यासाठी. बदस इकडे या. प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोण आहे? प्रभू येशू. आणि किती चोर आहेत? चोर आहेत. किती तारण झालं? दोघांचं का एकाच? एकाच. सगळे बोला कितीच? एकाच. मग प्रभूने काय पाहिलं? खरा पश्चाताप. काय पाहिलं? खरा पश्चाताप आणि निस्वार्थी प्रेम. हे असणं खूप गरजेचं आहे. मग पश्चाताप कशा प्रकारे पाहिजे? तर अनेकदा मनुष्य पश्चाताप करतो, पण तो का करतो? झळ लागती. काय लागती? झळ लागती. ज्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा मोडतो, चुकीच्या गोष्टी करतो, मग 100% आमच्या जीवनात समस्या येतात, त्रास येतात, संघर्ष करावा लागतो, कारण देव आमची प्रार्थना ऐकत नाही. आणि मग अनेकदा ज्या झळ लागती, काय लागती? मग लोक पश्चाताप करतात. काय करतात? पश्चाताप करतात. का हे प्रभू मी हे पाप केलं, मला काय कर? क्षमा कर. कारण परमेश्वर पाहतो का तुझ्या पश्चातापामध्ये खेद नाहीये, तुझा पश्चाताप आहे, तुला झळ लागती म्हणून तू पश्चाताप कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? पश्चाताप कसा पाहिजे? झळ लागणारा नाही, झळ लागती म्हणून नाही, खेद झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? खेद झाला पाहिजे. चटका बसणार तर माणसाला झळ लागतीच. काय लागती? झळ लागती. मग झळ लागली की लगेच माणूस काय म्हणतोय? प्रभू मला काय कर? क्षमा कर. पण ते म्हणतो मला असं वाटतं का हृदयाला टोचणी लागली पाहिजे. कुठे टोचणी लागली पाहिजे? हृदयामध्ये. प्रभू मी तुझी आज्ञा मोडली, मी तुझं मन दुखवलं, हा खेद हृदयाला झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो पश्चाताप कुणाला आवडतो? परमेश्वराला. कारण आज असे म्हणणारे पुष्कळ आहेत, थोडं काही झालं तर प्रभू कळत न कळत काही चुकलं तर मला काय कर? क्षमा कर. पण ते म्हणतो खेद नाही. काय नाहीये? खेद नाही. जीवाला लागलं पाहिजे. कुठं लागलं पाहिजे? जीवाला लागलं पाहिजे का प्रभू मी तुझं मन दुखवलं. आणि ज्या वेळेस अशा फिलिंग्स आपल्यामध्ये येतात तो खरा पश्चाताप. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग असे तर उठता बसता आपण म्हणतो का हे प्रभू कळत न कळत काय केलं असेल, पाप केलं असेल तर मला काय कर? क्षमा कर. झळ लागती म्हणून पश्चाताप नकोय, खेद झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? खेद झाला पाहिजे. आणि हेच परमेश्वराने त्या चोरामध्ये पाहिलं. प्रेज द लॉर्ड. प्रभूने पाहिलं भाग पडतं म्हणून नाही, झळ लागती म्हणून नाही, याच्या जीवाला काय झालाय? खेद झाला. प्रेज द लॉर्ड. जर जीवाला खेद असेल का तेव्हा मी तुझ्या विरुद्ध वागलो, तुला न आवडणारी गोष्ट केली, तर प्रभू तो पश्चाताप मान्य करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? आज्ञा मोडणार देवाची कृपा राहील का? नाही. प्रार्थनेला उत्तर मिळणार का? नाही. 100% त्रास येतील. काय येतील? त्रास. आणि त्रास आले आपल्याला माहिती काय करायचं? लगेच पश्चाताप. देव म्हणतो स्वार्थी पश्चाताप आहे. हा पश्चाताप कसा आहे? स्वार्थी आहे. कारण याच्यामध्ये खेद नाहीये, कारण तुला माहितीये पश्चाताप केलं पुन्हा प्रभूचं प्रेम मजवर नवीन होईल, पुन्हा स्थिती सरकून जाईल आणि पुन्हा जैसे देतेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस खेद होतो मनुष्य पूर्ण बदलतो. देवाची इच्छा का खेद झाला पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदानी पण पाप केलं, व्यभिचार केला, पण त्या समय तो म्हणतो का हे परमेश्वर मी तुझ्या विरोधात पाप केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्रसंहितामध्ये वाचूया ठिकाणी आपण स्तोत्र 51 चौथं वचन. पहा, तुझ्या विरुद्ध, केवळ तुझ्याच विरुद्ध मी पाप केले आहे. हा, काय लिहिलंय? तुझ्या विरुद्ध. कोणा विरुद्ध? परमेश्वराच्या विरुद्ध. त्यांनी पाप केलं, पाप उघड झालं, पण तो या ठिकाणी जाणीव देतो का प्रभू मला झळ लागली. येस. मला जाणीव होती परमेश्वर का मी तुझं मन काय केलंय, दुखवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला का जाणीव झाली पाहिजे. Yes. काय झाली पाहिजे? जाणीव झाली पाहिजे. आपलं मन भरून आलं पाहिजे. ज्या वेळेस वचन येतं ते आम्हाला टच करतं, मग आम्ही म्हणलं पाहिजे का होय परमेश्वर मी मान्य करतो का मी तुझं मन दुखवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर खरोखर ती फिलिंग्स आतमध्ये आहे तर आपला पश्चाताप खरा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झळ लागती म्हणून आपण करत नाही. सुरुवात झळ लागणार, पण झळेबरोबर ऍट द सेम टाइम हृदयात तू खेद पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उधळ्या पुत्रांनी घर सोडलं. येस. उधळ्या पुत्रांनी काय केलं? घर सोडलं, सगळी प्रॉपर्टी घेतली, जगामध्ये एन्जॉय केलं, पण जसं त्याची प्रॉपर्टी संपली त्याला झळ लागली. येस. काय झाली? झळ लागली. आणि लगेच त्याला बापाच्या घरची काय झाली? आठवण झाली. खूप सुंदर आहे. वाचू या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान अध्याय 15, 13 आणि 14 ही 2 वचनं वाचू. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला आणि तिथे त्याने शैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग त्याने त्या देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन त्याचा आश्रय धरला. ओके, सेम वाचूया 13 वचन. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला आणि तेथे त्याने शैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. हा, काय उडवली? संपत्ती जे उडवली. संपत्ती उडवली त्याला झळ लागू लागली. येस. काय लागली? झळ लागू आणि लागली. त्या समय त्यांनी ठिकाणी आश्रय घेतला, काम करू लागला, पण तू त्या समय तो बापाच्या घरची काय करतो? आठवण करतो. कारण तो म्हणतो का माझ्या बापाच्या घरामध्ये पुष्कळशा गोष्टी आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पश्चाताप आहे. काय आहे? पश्चाताप. पण इथं खेद नाहीये. येस. म्हणजे त्याला हे नाही वाटत का मी कोणाचं मन दुखवलंय? बापाचं मन दुखवलं. या ठिकाणी फक्त बाबा आता खायचे वांदेत म्हणून त्याला वाटतं का मी चुकीचं केलं. येस. कसले वांदेत? खायचे वांदेत, प्यायचे वांदेत, राहायचे वांदेत, हे प्रॉब्लेम्स आहे म्हणून तो म्हणतो का बापाच्या घरी चांगलं आहे, पण हृदयातला खेद दिसत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या वेळेस त्यांनी ठरवलं कोणाच्या घरी जायचं? बापाच्या घरी, एक शब्द तो बोलला. वाचूया या ठिकाणी आपण ते 17 वचनापासून. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना पुरून उरलेशी भरपूर भाकर आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो. पुढं मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बापा, मी आकाशाविरुद्ध व तुझ्या समोर पाप केले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता फक्त झळ लागते म्हणून पश्चाताप करतो की त्याला जाणीव होती का मी कुणाचं मन दुखवलंय? देवाचं, बापाचं. प्लीज बोला, कळतं मला जे सांगायचं या ठिकाणी. झळ लागती म्हणून तो पश्चाताप नाही, जाणीव होती का मी कुणाचं मन दुखवलंय? बापाचं मन दुखवलंय. आज आपण पश्चाताप करतो कारण झळ लागते. येस. काय लागतीये? झळ लागते किंवा भाग पडतं. येस. एखादं पाप आपण केलं असेल, एखादी वाईट गोष्ट केली असेल, ती उघडी पडते. कशी पडती? उघडी पडते. मग आता बाबा पर्याय काय माझ्याकडं? असे सगळ्यांना माहित झालंय, मग चान्स तर भेटणार नाही, मग मी परत काय करावं? पश्चाताप करावं. ते म्हणतो तुझं पाप उघडं पडलं म्हणून पश्चाताप करतो का खेद झाला म्हणून तू पश्चाताप करतो? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा का खेद झाला पाहिजे. येस. काय झाला पाहिजे? खेद. हृदयाला लागलं पाहिजे आपल्या का प्रभू होय मी तुझं मन काय केलंय? दुखवलंय, तुझ्या वचनाविरोधात मी गेलो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हीच गोष्ट कोणामध्ये दिसली? चोरामध्ये. का प्रभूंनी पाहिलं का याच्या जीवाला खेद झालाय? येस. याच्या जीवाला काय झालाय? खेद झालाय का असं काही नाही का आता वधस्तंभावर मरणार आहे, चला पश्चाताप करू, येशूने वाचवलं तर वाचवलं. येस. नाही, खेद आहे. काय आहे? खेद आहे. आज तो खेद आपल्यामध्ये पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन? जीवाला लागलं पाहिजे. कुठे लागलं पाहिजे? जीवाला लागलं पाहिजे. मन स्तब्ध झालं पाहिजे का प्रभू मी कस काय तुझ्या विरोधात गेलो, कस काय आत नाही मी मोडली. ज्या असं होईल तो खरा पश्चाताप. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं वचन घेतलं कसल्याबद्दल घेतलं? क्षमेबद्दल. क्षमेबद्दल.
म्हणजे वचन चालतं ना, लगेच कुठं लागलं पाहिजे? ते हृदयाला. ज्याच्या हृदयाला लागल आणि पटकन ते व्यक्ती समोर येतील, तो पश्चाताप खरा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टरनी वचन प्रीच केलं, पण तुमच्या डोळ्यासमोर कोण आलं चर्च? येस. जर कोण नाही आलं तर मग खरंच एक तर तुमचं अंतःकरण साफ आहे, नाही तर तुम्हाला वचन टच नाही झालं. येस. पण ज्याला टच झालं ना, त्याच्या समोर लगेच तो व्यक्ती येतो, तो पटकन आपल्या हृदयात स्तब्ध होतो आणि म्हणतो, हे प्रभू मी इथं कमी पडतोय, मला इथं माफ कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? हृदयात. कुठं? हृदयामध्ये. हृदयात जाणीव का प्रभू हा मी इथं चुकतोय, मी मान्य करतो. तो खेद जर हृदयामध्ये असेल, तो पश्चाताप प्रभूला आवडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर ढोंगी पश्चाताप पुष्कळ जण करणार आहे, तो पश्चाताप प्रभूला आवडत नाही, कारण देव अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? हृदयाला लागलं पाहिजे. कुठं? हृदयाला. जस वचन येतं, वचन आम्हाला आमच्या पापाची जाणीव करून देतं. वचन आम्हाला काय करून देतं? पापाची जाणीव करून देतं. आणि जस ते वचन आपल्या अंतःकरणाला लागतं, पटकन आपलं मन भरून येतं. येस. मन काय येतं? भरून येतं. आणि त्या डोळ्यात पाणी पण येतं. पण कधी कधी ते पाणी आपण ऍडजस्ट करतो, ते बाहेर येऊ देत नाही. पण जर तसं होतंय ना चर्च, तो खरा पश्चाताप. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते वचन तुमच्या जीवाला काय करतं? लागतं. तुम्ही पळत नाहीयेत, तुम्ही मान्य करता का, होय परमेश्वर इथं मी कमी पडलो, होय प्रभू मी इथं वाईट वागलो, होय परमेश्वर इथं तुला न आवडणारी गोष्ट केली, हे माझ्या जीवाला लागतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तसं आहे चर्च, तर तो खरा पश्चाताप. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन चाललंय, काय चाललंय? वचन. पण वचन हृदयाला स्तब्ध करतं. काय करतं? इमिजिएट एक स्तब्ध होऊन जातं हार्ट. प्रभू कसं काय मी केलं? येस. ही गोष्ट माझ्याकडून का घडली पित्या? हे मला नव्हतं करायचंय. असं होणं गरजेचं आहे चर्च, आणि असं होईल तो पश्चाताप प्रभूला आवडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना होतंच? वचन चालतं, हृदय स्तब्ध होऊन जातं, डोळे काय येतात? भरून येतात. आपण ते पाणी फिरवतो डोळ्यात, डोळ्यात खाली येऊ देत नाही, तर कोणतरी पाहिल काय तर. असं होणं गरजेचं आहे चर्च. हा खेद आहे. हा काय आहे? खेद आहे. कोणाला आवडतो? देवाला. प्रभूंनी पाहिलं त्या व्यक्तीमध्ये खरा खेद आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा म्हणतो का बाबा तू देव असशील तर स्वतःला सोडव, स्वतःला सोडव, आणि मग आम्हालाही सोडव. म्हणजे स्वार्थ आहे. काय आहे? स्वार्थ आहे. चमत्कार पाहिजे तरच नमस्कार करणार. येस. पण हा व्यक्ती म्हणतो का जे काही शिक्षा मिळती योग्य आहे का, आपण तसंच वागलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो या ठिकाणी कोणती अट टाकत नाही प्रभूकडे का प्रभू जर तू असं काही करशील तर मी विश्वास ठेवल. तो म्हणतो जे काही शिक्षा आम्ही भोगतोय ती योग्य आहे, फक्त जे तू येशील माझी काय कर, आठवण कर. असं नाही का स्वर्गात घेऊनच जा. प्रभूंनी पाहिलं खरा पश्चाताप. खेद झाला. काय झाला? खेद झाला आहे. खेद पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? आता कसं होईल, 7 शब्द असतील, जो टॉपिक आला त्या टॉपिक प्रमाणे प्रार्थना. तसं नको चर्च, ते जीवाला लागलं पाहिजे. येस. कुठे लागलं पाहिजे? जीवाला. पडतं म्हणून नाही, ते आत्म्यातून झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान बाप्तिस्मा करणारा बाप्तिस्मा करत होता. अनेक लोक येऊन त्याकडे काय करत होते? बाप्तिस्मे करत होते. पण जे सदुकी परुषी लोक बाप्तिस्म्याला आले, तो काय म्हणला या ठिकाणी वाचूया आपण. परंतु पुरुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, अहो सापांच्या पिल्लांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सुचवले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा लोक पश्चातापासाठी आले. कशासाठी आले? पश्चातापासाठी. मग त्यांनी पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला पाहिजे का नाही? येस. पण तो म्हणतो की तुम्ही जो पश्चाताप करताय ना, तुमच्या जीवाला खेद झाला म्हणून तुम्ही पश्चाताप करत नाही, क्रोधापासून वाचावं म्हणून तुमचा पश्चाताप. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या जीवाला झळ लागणार म्हणून तुम्ही पश्चाताप करताय, असा पश्चाताप प्रभूला नको. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मागच्या 2 वर्षात कोरोना होता. काय होता? कोरोना. आणि पटकन लोक कशामध्ये गेले? पश्चातापामध्ये गेले. हे प्रभू क्षमा कर, हे प्रभू तसं कर. ते म्हणतो झळ लागणार आहे. येस. पीडा येणार आहे, त्रास येणार आहे, म्हणून पटकन कशावर आले? लगेच गुडघ्यावर आले. पण तू जसं त्या ठिकाणी विकार निघून गेला, माणसाचं चालचलन पुन्हा बदललं. येस. मग ते म्हणतो का तो पश्चाताप खरा नव्हता, झळ लागत होती म्हणून तू पश्चाताप केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जीवाला खेद लागतो ना, जीव तुटतो, तो पश्चाताप खरा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक आले पश्चाताप करण्यासाठी, पण योहान म्हणतो का तुमचा पश्चाताप योग्य नाही, कारण पश्चाताप योग्य तुम्ही फळ देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय पश्चाताप योग्य फळ? खेद झाला पाहिजे. येस. जीवाला काय? ते वचन लागलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ते फळ जे ते जीवाला लागेल तरच प्रभूला आवडणार. का बाबा हा भाग पडतं म्हणून नाही, करायचं म्हणून करायचं नाही, पण हा ही गोष्ट करतो या आत्म्यातून करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे लोकांना कळतं. यास आपण वचन ऐकतो ना चर्च,
संदेश पाऊण तास असेल, 1 तास असेल, पण त्यानंतर ते वचनाने तुमच्या लाईफ मध्ये एकदम सिरियसनेस आणला पाहिजे. विचार केला पाहिजे तुम्ही, का रे प्रभू कस काय गडबड झाली, स्तब्ध झाले पाहिजे तुम्ही, त्याच गोष्टी तुम्ही राहायला पाहिजे. जर असं होतंय तर तो पश्चाताप करायचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला. किती लोकांना कळतंय? देजस मंदिरात येतो, अयोग्यता पाहतो, अस्वच्छता पाहतो आणि पटकन काय करतो? ती स्वच्छ करतो. आज देवाचं मंदिर कोण आहे? आपण आहोत. सगळे बोला, कोण आहेत? आपण आहोत. आणि मग प्रभू आज आम्हाला साफ करतो कशाद्वारे? वचनाद्वारे. वचन तो पाठवतो, पण ते लागलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूवरती होता, ती गोष्ट कोणाच्या जीवाला लागली? एका चोराच्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूंनी पाहिलं का त्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत. निस्वार्थी प्रेम आहे. कसं प्रेम आहे? निस्वार्थी आणि प्रेम. पश्चाताप योग्य त्याच्यामध्ये फळ आहे. अट नाही टाकत. काय नाही टाकत? अट नाही टाकत. आमच्याकडे अटी आहेत प्रभूकडे. प्रभू असं कर, मग तसं करतो. प्रभू असं कर, मग मी ते करतो. कोणती अट नाहीये. निस्वार्थी प्रेम तो प्रभूवर करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज खरा पश्चाताप करा. खेद वाटू द्या जीवाला जर आम्ही काही देवाविरोधात केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहिलं वचन आम्हाला जाणीव करून देणारं होतं आमच्या स्वभावाबद्दल, आमच्या वागण्याबद्दल. आणि कालही आपण त्यांचा मेसेज ऐकलाय प्रभू भोजनाबद्दल, का आपण कशा प्रकारचं जीवन जगतोय. त्यांनी त्या गोष्टीवर हात ठेवला देवाच्या आत्म्याने. जर ते आपण ऐकून तिथं खेद करतो तर आपण देवाचा गौरव करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर हा वधस्तंभ आपण सार्थक नाही, व्यर्थ करणार. आणि देवाची इच्छा नाही एक वधस्तंभ आपण व्यर्थ करावा. देवाची इच्छा का वधस्तंभ आपण सार्थक करावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पश्चाताप करायचा म्हणून करायचा का खेद वाटला पाहिजे? खेद वाटला पाहिजे. सुरुवातीला झळच लागणार. काय लागणार? झळ लागणार. पण झळ बरोबर ऍट द सेम टाइम खेद पण आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू तुला न आवडणारी गोष्ट मी केली, ती चुटपुट मला लागली. प्रभू इथून पुढे ही गोष्ट करणार नाही, ती गोष्ट प्रभू ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज या वाचनाद्वारे देविकच सांगतो का चोराचं तारण केलं, कारण खरा पश्चाताप आहे आणि निस्वार्थी प्रेम आहे. आणि जर हा खरा पश्चाताप देवाला आमच्यामध्ये आढळला तर खरोखर प्रभू आम्हाला ब्लेस करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक जण आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि खेद वाटू द्यायचं. कशाला? हृदयाला. का कोणाचं मन दुखवलं? देवाचं. मला प्रभू तुझं मन दुखवायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद पास्टर. खरोखर आता यानंतर आपण वर्शिप सॉन्गकडे जाऊया आणि ब्रदर मनोज आपल्याला वर्शिप मध्ये चालवते. आपण सर्वजण उभे राहूया. हालेलुया.